मनसेचे प्रशांतजी इंगळे साहेब, त्याचप्रमाणे RS गायकवाड, त्याचबरोबर महाराष्ट्र संपादक दासरी सर, त्याचबरोबर कार्यकारी संपादक, त्याचबरोबर साप्ताहिक भगवा प्रांतचे सर्व प्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनो, मला या ठिकाणी या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी असं सांगावं वाटतंय की गेल्या 21 वर्षामध्ये 2021 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी महाराष्ट्र पोलीस टाइमची सुरुवात ही आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन तुळजापूर तालुक्यामध्ये ऑफिस काढून उमेश भाऊनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम उमेश भाऊने केलंय हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे बांधवांनो। उमेश भाऊनी अनेक पत्रकार निर्माण केले, अनेक पत्रकार मोठमोठे या महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोडून मोठमोठ्या चॅनेल मध्ये गेले, परंतु उमेश भाऊनी ज्या पद्धतीनं नवनवीन पत्रकार निर्माण करण्याचं काम उमेश भाऊनी केलं, खरोखरच उमेश भाऊंचं कौतुक करावं थोडंच आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र पोलीस टाइमची स्थापना केली, ऑफिस काढलं, त्यावेळेस या ठिकाणी संतोष गुजवाते हे पत्रकार म्हणून त्या ठिकाणी जिल्हा पत्रकार म्हणून काम करत होते महाराष्ट्र पोलीस टाइमचे। बांधवांना मला एवढं सांगायचंय, उमेश भाऊंचं एक गाव, छोटस गाव ओलेवाडी म्हणून गाव आहे, या छोट्याशा गावामधून उमेश भाऊनी महाराष्ट्र पोलीस टाइमची स्थापना 2021 ला केली। त्याचं वटवृक्ष आज 2026 मध्ये 5वा वर्धापन दिन होऊन मोठा वटवृक्ष होतोय बांधवांनो। म्हणून उमेश भाऊंचं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी मी त्यांना आपणाला विनंती करतो। बांधवांनो, उमेश भाऊला कशाही पद्धतीचा गर्व नाही, रात्री बेरात्री अपरात्री आपण फोन करा, उमेश भाऊ आपलं कुठलंही काम कुठल्याही अधिकाऱ्याकडे असू द्या, ते काम करण्याचं काम प्रामाणिकपणे प्रयत्न उमेश भाऊ करतात बांधवांनो। ज्या पत्रकारावरती अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्याचं काम उमेश भाऊच्या माध्यमातून केलं जातंय बांधवांनो। अनेक चॅनेलचे पत्रकार सुद्धा उमेश भाऊंना फोन करतात की भाऊ या ठिकाणी आम्हाला या अधिकाऱ्यांचा त्रास होतोय, या ठिकाणी या गुंडांचा त्रास होतोय, त्याचा बंदोबस्त करण्याचं काम उमेश भाऊंच्या माध्यमातून केलं जातंय बांधवांनो। म्हणून या ठिकाणी जात होतं की आधार कार्ड संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे आधार कार्ड काढण्याच्या माध्यमातून अनेक पत्रकार बांधव तयार केले। काही पत्रकार उमेश भाऊला चॅनेल निर्माण करतात, तरीही उमेश भाऊ त्या पत्रकाराचा कसल्याही प्रकारचा तिरस्कार न करता त्यांना शुभेच्छा देतात। यातच उमेश भाऊंचा मोठेपणा आहे बांधवांनो। म्हणून उमेश भाऊ गेले 5 वर्ष झालं धाराशिव असेल, त्याचप्रमाणे लातूर असेल, बीड असेल, जालना असेल, संतुष्ट हो या महाराष्ट्र पोलीस टाइमशी आणि साप्ताहिक भगवा प्रांतची भरभराटी हो। जय हिंद, जय महाराष्ट्र वाटतंय, कारण तुमचं जे कार्य आहे नुसतंच पत्रकारिता क्षेत्रामध्येच नाही तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये जेणेकरून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, त्या उदात हेतून तुम्ही जे काम करतात हे खूप आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे। पत्रकार बघताय, आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही जी राजकीय क्षेत्रामध्ये काम केला आणि तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये जी प्रतिसाद मिळाला प्रचंड, की तुम्ही जी सर्वसामान्य अधिकारापर्यंत जी न्याय अपेक्षित असतो आम्हीही त्या ठिकाणी असतात, परंतु तुमची जी निर्भीडपणाची मांडणी आहे
आम्हाला देखील तुमच्या या कार्याला सलाम करा वाटतंय. कारण तुम्ही बघताय, आम्ही बघताय, या 2 जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यरत करत असताना बरेच अधिकाऱ्यावरती तुमची जी छाप आहे, तुमची जी काम करायची पद्धत आहे, नुसतं छाप म्हणून नाही, त्या पीडित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम तुम्ही प्रामाणिक करतात. म्हणून हे जनसमुदाय तुमच्यासाठी या ठिकाणी येतं. हे आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. स्टेजवरती बसलेल्या मान्यवरांना मला एवढं सांगायचं आहे, नुसतंच यांनी राजकीय प्रवास का सुरू केला, 1-2-3 नागरिकांशी मी जेव्हा चर्चा केली की एक पत्रकार म्हणून त्यांनी मांडणी करत असताना एक सर्वसामान्य नेता म्हणून जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहील. आता या ठिकाणी मनसेचे आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्यांनीही निवडणूक लढवल्या. परंतु यांनी निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून त्यांचं एक कारण जेव्हा लक्षात आलं की जनता यांच्या पाठीशी होती की भाऊ नाही, तुम्ही आता निवडणूक लढवलीच पाहिजे. आम्ही म्हणलं की आपण पत्रकार आहात, पत्रकार सर्वसामान्यांच्या बाजू मांडत असताना हा राजकीय प्रवास का, तेव्हा लक्षात आलं की तेथील परिसरातले काही त्या लोकांच्या हट्टापोशी त्यांनी निवडणूक लढवली गेली. त्यांचा आग्रह खूप होता की तुम्ही ही निवडणूक लढवलीच पाहिजे. म्हणून त्यांच्या या निवडणूक त्यांनी लढवली. खूप मोठा त्यांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये, माझा सोलापूरमध्ये का जास्त संपर्क येत नाही, परंतु जेव्हा धाराशिव जिल्हा मी पाहतो, गावखेड्यामध्ये त्यांनी पत्रकार निर्माण केले. त्या पत्रकारामध्ये आम्हाला फोन येत नाही, परंतु पहिलं त्यांना प्राधान्य येते. संपादकाला फोन येतो आणि त्या संपादक आम्हाला सांगतात की ते बघा काय, भले आमचे घटक वेगळे वेगळे आहेत, चॅनल वेगळे वेगळे आहेत, परंतु त्यांनी जी त्या ठिकाणी एवढं मोठं चांगलं नेटवर्क जमा केलंय, ते फक्त या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास प्राप्त केलेला आहे. त्यामुळे मला सर्वच या ठिकाणी मान्यवर स्टेजवरती विराजमान असलेले सर्व सन्माननीय, आज खूप आनंदाचा क्षण आहे, ज्याच्यामुळे हा शोभा आणि हा कार्यक्रम महत्वाचा वाटतोय. पोलीस टाइमचे आमचे मित्र, आमचे गुरु संपादक काळेसाहेब व त्याचबरोबर आमच्या या परिसरातली आणबाण शान म्हणून ज्या पोलीस खात्याकडे पाहिलं जातं असे घोडके सर, व त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्वच विराजमान झालेल्या क्षमा असावी. सर्वांचे नाव का घेत नाही वेळाभावी, परंतु मला इतकंच सांगावंसं वाटतंय, पोलीस टाइमच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून उमेश काळे साहेबांचे माझे खूप जवळीक संबंध आहेत. भले मी दुसऱ्या चॅनलमध्ये जरी काम केलो, तर मला जे आहे त्या ठिकाणी या सोलापूरला राहतात, मी धाराशिवला राहतो, परंतु त्याही ठिकाणी तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी नुसतंच पत्रकारिता घडवल्यानंतर एक समाजसेवाचा वसा त्या या 2 जिल्ह्यामध्ये कार्यरत केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय मी, उपेक्षित, वंचित आणि पीडित या घटकाला न्याय देण्यामध्ये ते महत्वाची भूमिका पार पाडल्यामध्ये मग्न असतात. आणि त्यात आपण बघतोय पत्रकाराच्या माध्यमातून देखील आज हे भाऊ सौ अर्चनाताई काळे व उमेश भाऊ काळे यांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित झालेले, काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे माध्यम या ठिकाणी उपस्थित झालेले, मी सर्वांचं या ठिकाणी शब्दजनाने स्वागत करतो. आणि एवढंच बोलतो, या ठिकाणी माझं लांबलेत चाललेल्या भाषणाला मी पूर्णविराम देतो. आपण साथ द्यावी, सहकार्य करावं, आशीर्वाद रूपी या ठिकाणी या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण आलात, शुभेच्छा देऊ. मी एवढंच या ठिकाणी आलाच्या मी प्रार्थना करतो की असंच त्यांची उत्तर प्रगती करू आणि आपली प्रगती अशाच पद्धतीने देऊ. एवढीच या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेम आणि यांच्या विषय प्रामाणिक काम आहे बांधवानो. पत्रकार हा कसा असावा, टाइम शेकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी मी कौतुक करतो. कारण NTV म्हटलं की या धाराशिव जिल्ह्यामध्ये आयुब शेख यांचं नाव निघलं जातंय. अशा पद्धतीचे थोडक्यात आणि मोजक्याच पत्रकार आहेत बांधवानो.